संजय गांधी निराधार योजनेच्या व्हिडिओमध्ये सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट मी तुमच्याकरिता आज घेऊन आलेलो आहे। मंत्रालयाच्या स्तरावर फार मोठी हालचाल सुरू झालेली आहे। मित्रांनो, तुमच्याच फायद्याचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ अजिबात कुणीही स्किप करू नका। व्हिडिओ छोटासा पण महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। जर व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडलात तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि व्हिडिओ पूर्ण जर बघितलात तर तुम्ही काय आहे ती नवीन अपडेट जाणून घेऊ शकता। मित्रांनो, माझी एक विनंती तुम्हाला एवढीच आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल सबस्क्राइब करायचे किंवा नाही हे तुम्ही ठरवा। व्हिडिओला लाईक करायचे किंवा नाही हे तुम्ही ठरवायचं आहे। जर तुम्हाला गोष्ट पटली तर करा, अन्यथा करू नका, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण व्हिडिओ असा आहे बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेणारे लाभार्थी जसे की विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील आणि सोबतच श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। मंत्रालयाच्या स्तरावर एक सूचना मिळालेली आहे। तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाकडे ही सूचना पोहोचवण्यात आलेली आहे, म्हणजे एक नवीन अपडेट देण्यात आलेली आहे संजय गांधी निराधार योजनेविषयी। बघा मित्रांनो, आजपर्यंत जेवढे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजिबात आलेला नाही किंवा डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून सुद्धा तुमचे 2,500 रुपये तुम्हाला नाही मिळाले आहेत, काहींना 500, काहींना 1.5 तर काहींना 2.5 एवढी रक्कम आलेली आहे, तर काही लोकांना अजिबातच आलेले नाही। तर आता तुम्हाला करायचं काय आहे, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये सोमवारी जायचं आहे। कधीही सोमवारी, उद्या आणि परवाला शनिवारी आणि रविवारी सुट्टीच आहे। जर शक्य असेल तर उद्या सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला एक चौकशी करायची आहे। संजय गांधी निराधार विभागामध्ये तुम्हाला जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये। तर त्या ठिकाणी आता एक ऑप्शन सुरू करण्यात आलेला आहे। हे मंत्रालयाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व तहसील कार्यालयांना। काही तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत, काही तहसील कार्यालयामध्ये ही सूचना अजून पोहोचलेली नाही। आपलं जे स्टेटस चेक करण्याचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तरी ही अपडेट सध्याला अवेलेबल झालेली नाही, पण तहसील कार्यालयामध्ये अपडेट लवकरच मिळत असते। काही ठिकाणी एका आठवड्याचा सुद्धा कालावधी लागू शकतो। तर ती काय आहे सूचना, बघा मित्रांनो, आजपर्यंत तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे संजय गांधी निराधार योजनेचा, त्या योजनेच्या फॉर्मवर किंवा पोर्टलवर दिव्यांग हे कॉलम नसल्या कारणामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे राहिलेले आहेत। तर आता प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये दिव्यांग हे ऑप्शन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजेच आता तुम्ही दिव्यांग या शब्दाचा त्या कॉलममध्ये उल्लेख करू शकता आणि केल्यानंतर तुम्हाला 2,500 रुपये मिळणार आहेत। तर ही महत्वाची माहिती आहे मित्रांनो। संजय गांधी निराधार योजनेमधून संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ट्रान्सफर करण्याकरिता दिव्यांग हे ऑप्शन सुरू करण्यात आलेला आहे। तर तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकता, किंवा डॉक्युमेंट्स जरी तुम्ही अगोदर दिलेले असाल तरी सुद्धा एकदा चौकशी करा की तुमचं नाव दिव्यांग अनुदान योजनेमध्ये दिलेला आहे किंवा नाही। नसेल तर ते कॉलम भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, हा होता अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ। व्हिडिओ कसा वाटला तुम्हीच ठरवायचं आहे। चॅनलला सबस्क्राइब करायचं किंवा नाही हे सुद्धा तुम्ही ठरवा। जर माहिती योग्य वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा। व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर मला द्या रजा। जय हिंद, वंदे मातरम।